हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही मोक्ष संन्यास योगांतो परमात्मानं त्यागाविषयी कर्मत्याग नाही, कर्मफल त्याग तंतुई तीन ರೀತಿಯಸ सात्विक राजसिक तामसिक म्हणलेले विषयी परमात्मो आता सांगतरशिलो तशी राजसिक तामसिक त्याग म्हळ्यार कसले म्हूण सांगले ताणें. आता तो राजसिक त्याग कसले म्हूण सांगता. राजसिक त्यागा विशयी आज सांगतरस त्रिविध कर्म त्याग त्या विषयी सांगतरशील तो. कालच्या दिसाक आमी तामसिक त्यागाविषयी पळयलें. निष्काम कर्म कोरनो मन शुद्ध जावका शिवाय आमगेले वर्णाश्रमाक विहित कर्म कसल म्हणू कळयना नशी जेवो ते आमी त्या कोरका म्हूण सांगून तशी ते चोलका अशी ते चोलका त्या वर्णाची अशी चलताची आमी तांगेल्या बरी चोलून जवे ये परे कोणा जावका ये संध्या वंदन अन्यक दुसरेक सकाळी उठान ये परे करचे कसल्याक लोकांत कितली की जन आसाचे कश की चलताचे तांगेले जीवन चलना आमी तशी चल्या रिते अशी पळयलेकचे आनी आमगेले वर्ण विहित कर्म कसं आसा ते त्याग करचे. हे तामस त्याग म्हणून घेता ताका म्हळ्यार अज्ञानान ते कर्म त्याग करचे ते आतां कृष्णान सांगले. आनी आतां तो राजसिक त्यागा विशयी सांगता. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. दुःखम इत्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत् म्हळ्यार कसलं की विहित कर्म करता आमी. आतां उपासो व्रत अनुष्ठान सकट धरताच आमी. धरतना एक दीस दोन दीस उमेदीर करताची मागीर हो जेवण करना शिरपची कशी म्हाका 2 पंथाई जेवका जेवो अशी चलची कशी तशी चलची कशी लेखील तितली सुलभ ना हें म्हूण सांगून सोडतले जनाय आसा पळय तशी कोळका जालेले विहित कर्म देहाक आयास जाता जेवो दुःख जाता जेवो कसले की मस्त खर्चू जाता अशी पुरय लेखून कंचकी नेमान घालून जेवो न्हिचाव नेमान आतां एक उपास पशा जायना नेल्यार न्हिदोका तशें कोरका म्हणून व्रत धरताची मागीर तें करूं जायना नातले नंतर देहा वयरची आसक्ती त्या प्रिती वय ताजे निमती जावन ते कर्म त्याग करताची. धोरण त्याग करचे त्या विशयी न्ही केलो उपरांत आमगेले विहित कर्म त्याग करताची कश्ट जाता म्हूण सांगून आमकां मस्त कश्ट जाता पळय कोरूक. सकाळीं उठान संध्या वंदन करूं पुरसती आसना ऑफिसा वचच्या वेळ जाता ते त्याग करचे धांवचे. तसल विशय विहित कर्म आमगेले नियत कर्म खंयचें तें आमकां देहाक तोंदरी जाता जेवो समय मेळना जेवो कसले एक चांग काम करच्याक आमकां सांगिल्लें तसल कस की होम यज्ञ हवन असल पुरे करच्या दुड्ड खर्च जाता हे पुरे खातीर नेमान घालून ते कर्म त्याग करचे. त्या त्याग करलेले जनाक राजस त्याग म्हणटाची. तांकां केन्नाय आतां ते कर्म त्याग केले न्हू आमी ताका फल आसना. केन्नाय विहित कर्माची त्याग करलेले जनाक तांकां राजस त्यागी म्हणटाची मात्र न्ही तांकां कसलें फल मेळना. तशी नियतकर्म करूं का म्हणून कृष्णाने सांगला नमे नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्यायो हि अकर्मणः. कर्म करना न शिरापचे पशी तू नियत कर्म तू करूं का म्हूण सांगून कृष्णान सुरवेक सांगला. गोत सामका आमी आयकलेत ते जाल्यार आमगेले मना दुखता आमगेले देहा दुखता दंडन जाता म्हळ खातीर कशें की
तोंदरी जाता कितकी आमकां हे पळय कर्म करचें म्हूण सांगून भिव न्हू कर्म करना अशी सोडताची हे राजस त्याग म्हणून घेता कोरका जाल्ले संध्या वंदनादी कर्म खंयची नेमनान चुकोवन घेवचे खंयची एक मनोरंजक कार्यक्रम आज आमी विष्णू सहस्रनाम म्हणनातले व्हडणी आज आमी फिल्मां बायसरल्यांची म्हूण विष्णू सहस्रनाम आयचे दिसाचे स्किप करचे असल पुरे राजस त्याग म्हणून घेता हे त्यागान कसले फल असवे ना आतां लौकिक दृश्टीनच हे राजस त्यागा विशयी सांगचे जाल्यार एकलो IAS एग्जाम करता IAS एग्जाम दिता म्हूण लेखून फीज सकट बांदिला ताणें पुरे बांदून स्टडी करतना ताका दिसता हे सुलभ ना हे एग्जामा पास करचे भारी कश्ट हे नाका म्हाका म्हूण सांगून पळय परीक्षेक प्रिपेर जावच्याक कश्ट ताजे नंतर परीक्षे बसले म्हूण जाल्यार कॉम्पिटिशन मस्त पक्क न्ही कश्टार पास जालें म्हळ्यार म्हाका जाय जाल्ले कडेन पोस्टींग मेळटा की ना की असल पुरे चिंती येवच्याक समजचें ताजे खातीर IAS सोडया विंगड कसले पळया म्हूण सांगून अर्धार तें सोडून येतल जनाय ते तशें जाल्यार ताका फल मेळवे ताका खंयचें एक काम मेळ्ळो पुरो कसं एक सांबळ मेळच्या पुरो IAS कश्टार पास कर बयसून जाल्ला केन्ना की पास करलेले जाल्यार कश्टान ताका जिवनांत लायक सांबळ आशिल्लें लायक एक गौरव तसले एक उद्द मेळटा तशिल्ली कितकी जाल्यार ताणें कसं केलें तें त्याग केलें तशें ताका लेखील फल खंडीत मेळना तशीच हेंचे दोश आतां अर्जून करतरस कसले हांव युद्ध करना म्हूण हांव इतले काळबनान तो भोंवतर आशिल्लो आरामेर आशिल्लो युद्ध करून बंधू मित्रांक मारकावे म्हूण निजामता गेले कर्म कसने विहित कर्म कसने क्षत्रिय धर्म नवे पालन करचें तें सोडून तो संन्यास धर्म वानप्रस्थाश्रमा वचे पळय तांणी नवे तशी ते पळय करता म्हूण जत्वे ते ना नवे मान्य जावन सनाचें एक काम पळया एक रुचीचें रांदप जेवका आमकां रुचीचें ते रांदप जेवका म्हूण जाल्यार ताका जेवका जाल्यार कितले तयार करका कितले सकळे सामान तयार करका शिंदूचे कांतूचे आनीक दुसरे पुरे काम केलें मात्र एक रांदप जेवचें जाता पुरे तयार करून जाता यो ताका वांटूकावे ताका शिजोवकावे ताका हें करकावे तें करकावे नाका जें नाका म्हूण म्हणलें तें सोडलें म्हणलें क्या तितले तयार केलेले शिंदिलेले हे ते पुरे बेश्ट जाली न्हय कसले फल मेळवे हांच्यान आमकां कसं की खावका म्हणलें कितें खावचें न्ही थंयच्यान थंय कसं की अर्दंबर्द करून दवरलेलें लई जाल्लें वय म्हळ्यार हे पुरे राजस त्याग तशीच आमी जन्मा येवन जाला आमगेल कसं की वर्ण आश्रम देवान आमगेल पूर्व प्रारब्धा समजावन निर्णय करून जाला आमकां ते आश्रमांत त्या वर्णांत आमकां देवान घालन जाला त्या वर्णाक समजावन जालेलें काम कसं की सकडस तें आमी करूं का आमी ब्राह्मण वर्णांत आयलेंची ब्राह्मणांक गेले अध्ययन अध्यापन हे पळय करूं का यज्ञ याजन हे पळय करूं का दान दिवचें दान घेवचें हे पळय आमी करूं का करना म्हणल्यार जायना ताजे नंतर तेवय आमी करना अशें रावचें आनी आश्रम आमी लेखनान शेत आमी ग्रस्त आश्रम आसाची आमकां चलकी सकडी जबाबदार हें पळय सोण वता आमी म्हणल्यार चेडवांक की बामणांक की अर्दार घालून चमकल्या वरी जाता पळय मिगेल कसं की साधने खातीर हांव घर सोडून वचचें तें पळय न्ही अंता सुनूची तेची पुरंदरदास जेवो कनकदास जेवो गोरा कुंभार जेवो ज्ञानदेव जेवो कितले की आमी संतांक गेल काणी पळयताची पुराय जन संवसार आसुनूची तांणी मुक्ती पावील जन आतां जनकरायल काळा दुखून पळया कितले की राजर्ष पुरे सोण तांणी मुक्ती पावनीची संसार आसुनूच तांणी मुक्ती पावल्याची कशी तांणी कर्म केला कर्मफल त्याग केलेले शिवाय कर्म त्याग न्ही हांगा आमी आमगेल वर्ण आश्रमाक कसं सांगला देवान ते कर्म करूं आमकां कश्ट जाता म्हणून आमी कर्म त्याग करल्यार ते राजस त्याग म्हणून घेता म्हूण सांगून कृष्ण सांगता आतां सात्विक त्यागा विशयी सांगता पळया तो कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संगं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः कार्यम् इत्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन कार्यम् इत्येव तुगेल कर्तव्य तें युद्ध करचें तुगेल कर्तव्य म्हूण म्हणलेलें दृश्टीन पुणी नियतम यत्कर्म क्रियते अर्जुन तुगेल नियत कर्म कसं न्ही युद्ध करचें राज्य पालन करचें
प्रजेंक न्याय दिवचे ते पुरे तुगेलें नियत कर्म ते विहित कर्म तूं करी संगम त्यक्तवा कशी आतां तूं फलाक अपेक्षा करतरस कसं फल अपेक्षा करता आम्ही युद्ध केल्यार ताजी फल आमी आमगेल्या मालगड्यांक गुरुजनां मारचे जायतवे धृतराष्ट्राल पुत्रांक पुरे मारून धृतराष्ट्रा दुख्ख जायतवे तितले पुरे करूनय आमकां राज्य मेळ्ळ्यार आमकां खुशी जायतवे असल पुरे फलापेक्षा तूं करतरस न्हय संगम त्यक्तवा फलम चैव ते कर्मा वयर आसक्तशील देखून तुका हांव विजयी जत खंडित मुंडिस्तरस तेची फलाचे अपेक्षाशील देखून तुका तांकां पुरे दुख दिवंक हांवें म्हूण दिसतरस तशें हांव न्हू हे कर्मा वयरचे मेगेले युद्धाचे कर्म म्हाका विजयी करता म्हळ्यार एक आशी सोडी आनी ताजे फल कसले जत्ता म्हळ्यार आलोचनय सोडी तेदना ते सात्वीक त्याग म्हणून घेता तशी अर्जुनाल निमित्त जेवन आमकां सांगता हे मिगेल कर्म हांव कसले निमगिना नशी परमात्मान म्हाका ह्या वर्णान तूं जन्माक घाला आतां हांव ह्या आश्रमांत ते वर्ण आश्रमा समजावन वचचे कर्म हांव करूं का कर्ना नशिरा पुजायना कर्म करचे करूं का जाल्यार कर्म फला अपेक्षा करचे नाका कर्म त्याग करूंक नज कर्म फला अपेक्षा करचे नाका तशें जाल्यार तशी कर्म केल्यार ते सात्वीक त्याग म्हणून घेता म्हूण सांगून कृष्णानंत सांगिल्लें आतां नियत कर्म करना नशिरा बूक आमकां जायना म्हूण जाल्यार ते खंडीत सोडूंक नज म्हूण म्हणला परमात्मान आमगेले वर्णविहित कर्म कसं आसा ते आमी करूंक तोच आमगेलो धर्म म्हूण म्हणला केन्ना की आमगेलें मन आमी तशी प्रिपेर करता कसं न्ही हांव तें कर्म करना नशी सोडूं साध्य ना करूंक हांव तें कर्म म्हणलेले कडेन आमगेलें मन राबोवंक आमी व्हरन साध्य ना हें करनाशी शुद्ध ना म्हाका म्हूण सांगून आमगेलें मन सेट्ट जेवका तेदना मनान तूं सत्व गूण भरता म्हळ्यार ही सात्विक गूण भरता आमी करना नशी शुद्धी ना आमकां म्हूण तेदना करना नशी शुद्धी ना म्हूण म्हणटना विहित कर्म सोडूं आमकां मन येना मागीर हें कृष्णान सांगलां कसलें फला अपेक्षा कोरनुकाची तेदना कसं कर्म केल्यार परमात्मा तुका अर्पण म्हूण म्हणेची खंयचे अहंकार हांव करतरस म्हूण म्हणलेलंय नाका कर्माचें महत्व कसलें हांव आतां हें कसं खातीर करता आतां एक संध्यावंदन जेवो एक तुळशी उदक घालचें जेवो एक विष्णू सहस्त्रनाम म्हणचें जेवो एक घरांत तुले रांदप जेवो लौकीक हे ऐहिक कसं की सुखाचें ऐहिक आमगेले दैनंदीन कर्तव्य जाल्यार ही ते आमी करतरसत तें म्हणलें आमकां कळका तेदना आमकां अहंकार येना आनीक कसं म्हळ्यार सात्वीक एक कर्म करून परमात्मा अर्पण करचें म्हणटना थंय चांग कर्म जाता हो कर्म केलें आमी परमात्मा सोडका असल कर्म करूनच म्हूण चांग कर्म जाता तशी म्हणटा नियत कर्म करचें तें सात्वीक त्याग म्हणून घेता हांगा तसलें त्याग करचें कसलें कर्म न्ही बदलाक कर्मफल त्याग करचें म्हूण जाता आतां आमगेले मनांत त्यागा विशयांत मस्त गोंदळशे जाल्ल्यात वैभय आतां कृष्णान इतले तिनी त्यागा विशयी सांगतना एक भारी सिंपल रितीर सरळ जावन कसलेंय कॉम्प्लिकेशन नाशी आमगेल्या मनाक करकर जायना नशी चंद उतर दिलां ताणें कसलें पळया फलापेक्षा नाका आनी कर्मा वैरी अहंकार ममकार नाका तें सोडून आमगेलें वर्णविहित कर्म करल्यार ताका सात्वीक त्याग म्हणटाची आळसाय करून आमकां देहा कश्ट जाता देहदंडन कोरका जाता म्हूण सांगून आमगेलें नियत कर्म जावो कसो की दुड्डू खर्च कोरका जाता म्हूण सांगून आमगेलें नियत कर्म म्हळ्यार वर्णविहित कर्म सोडली म्हूण जाल्यार तें राजसीक त्याग जाता आनीक कसं म्हळ्यार अज्ञान आमी कसलें कोरका तांणी विंगड वर्णाचें जीवन करून नांचवें तशी आमी आमगेले रितीन आमी जीवन केल्या कशी हे पळय कर्म करूं का म्हूण कोण सांगिल्लें खंयच्यान तूं सांगलां आमकां खूश आशिल्ली तशी आमी करपाची म्हूण सांगून अज्ञानान कसल कर्म कोरका म्हणलें ज्ञान ना नशी कर्म करचें सोडचेंच पळय कोणकीय सांगलें या पळय कसलें का बा संध्यावंदन कर का म्हूण खंय सांगलां तुळशी उदक घाल का म्हूण नांव येवन तुळशी उदक घाल का म्हूण खंय सांगलां तुळशी एक झाड ताजे जीव वरचे खातीर उदक घालचें ना केन्ना घाल्यार कितें जाय जाल्यार तेन्ना उदक घालचें बा संध्यावंदन तशी कोरका अशी कोरका ताका क्रम उपरे कोण सांगिल्लो तो हे पळय मुडनंबीक न्हय कोणकी सांगलें कोणकी पुस्तकार बरयलां आमी वय म्हूण लेखलें कितले की जन आसाची अशी सांगतले जन कसलें सांगू जमगलें तें तशी कोरका बेशी करून नजवें परमात्माक भक्ती मात्र म्हूण म्हणलां भक्तीन ताका नमस्कार घाल्यार रे पुरो हे पळय कोरका म्हूण ना म्हूण म्हणटले जन कितले की जन आमकां मेळटाची
जाल्यार ते तशी ते तप्पूत येयले बळिका अज्ञानते इतक म्हण म्हळ्यार वर्ण आश्रमाक समजावन कर्म सांगिला आमी न्ही चातुर्वर्णे मया सृष्ट्वा गुणकर्म विभागशा म्हूण कृष्णान केन्ना सांगला की कृष्णाक आमी नमगताची कृष्णा भक्तीन नमस्कार करता कृष्णान सांगिल्लें कर्म करूंक आमकां जायना म्हूण जाल्यार एकच जालें आमगेलें अज्ञान जालें तप्पूत येयले बळिकी जालें कोणकी सांगिल्लें आयकलीची कृष्णान सांगिल्लें आयकुच्या जायनी आमकां वय बाय तशी नियत कर्म करना नशें राबल्यार ताका तामसीक त्याग म्हणटात हें बारी सिंपल विशय जालें कर्मावेश ममकारो अहंकार सोण कर्म करचें सात्विक त्याग आळसायीन देहदंडन जाता म्हूण कर्म सोडचें हें राजसीक त्याग तशें कोरकाय ताका तें कोण सांगिल्लें म्हूण सांगून कसलें कर्म करना अशें राबून आमगेलें कुशी आशिल्लें तशें चलचें तें तामसीक त्याग म्हणून घेता म्हळ्यार ही तामस त्यागी कर्मत्यागाची संन्यास म्हणले कुपुरोची आनी तप्पूत येयले बळिकेन खंयचेय विहित कर्म तांणी करयनाची जाल्यार राजस त्यागी आळसायीन देहाक दुख्ख जाता म्हणून व्रत नियम निश्ठ पुरे खंयचेय अनुश्ठान हाडाची तांणी येद्रा बसून व्रत येद्रा टिकेक विंगड जना सांगचे खातीर व्रत नियम सगळे करताचे वैराग्या विशयी उलयताचे जाल्यार कसले करनाची सात्विक त्यागी तशें न्ही नियत कर्म करताची तांकां करूं का म्हणूय गोतस करताचीची त्या कर्णांतल्या दोशात म्हणूय तांकां गोतस तशें जावन अहंकार ममकार पुराय सोडून कर्म करताची आनी कर्माचे फलापेक्षाय करनाची आनी कर्म करूं का अनुश्ठान करूं का म्हणून तांकां गोतसून तांणी मनान तांणी कर्म करून कर्मफल त्याग करता पळय हे सात्विक त्याग म्हणून सांगून घेता आतां कृष्ण कर्म करची कशी म्हणून सांगून सांगता पळय आतां न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः न द्वेष्ट अकुशलं कर्म न द्वेष्टि अकुशलं कर्म न द्वेष्ट्यकुशलं कर्म न द्वेष्टि अकुशलं कर्म कुशले नानुषज्यते म्हळ्यार अकुशलं कर्म म्हळ्यार अहित कर्म आमकां दुख्ख दिता कितकी हें कर्म म्हूण लेखून करना नशी राबूकयना तांणी दुख्ख दिवचे कर्मांत तांणी आनी सूख दिवचे कर्मांत तांणी एकलेक आसताची तशी तांकां खंयचेय कर्म हाजी फल आमकां कश्ट दितले कितकी हाजी फल आमकां सूख दितले कितकी म्हळ्यार कसलेय आसक्ती ना कर्मांचे कर्म करतात तांणी त्या कर्मांत दुख्खय ना तांकां सुखय ना कोरकावे म्हळ्यार आळसाय ना आजीन दुखां मेळटा जाल्यार इतें कोरका म्हळ्यार द्वेशय ना तशी कोण कर्म करता की तो सात्विक त्यागी म्हणून घेता आनी तो ज्ञानी वय आनी ताका कर्मा विशयांत खंयचेय संदेह संशय सकड ना तो ज्ञानी वय सत्वसमाविष्टो सात्विकूय वय तो मेधावी ज्ञानी वय छिन्न संशय ताका कर्म करचे विशयांत कसलेय संदेह ना इतक म्हळ्यार ताका कर्मा फला वयर आसक्ती ना हें कर्म केल्यार आमकां सूख मेळटा आतां यज्ञ यागादी केल्यार आमकां स्वर्गादी सूख मेळटा त्या विशयी आसक्ती ना यज्ञ यागय तागेलें कर्तव्य म्हूण सांगून तो करता तेची कसलकी कर्म करतना तांतू कसलकी विंगडा बेजार जाता की त्या कर्म हांव करनू म्हूण सांगून आनी एकल्याक खूश करचे खातीर कर्म करना नशी तो राबूकय राबना तागेलें कर्म तो करता ताजे वेळच्या फलाची आसक्ती सोडता हांव करतलो म्हणूय सोडता म्हाका देवान करयली हें कांय करूचें ना देवान सांगिल्लें हांव करूं का म्हूण लेखून तो कर्म करता इतें म्हळ्यार तो ज्ञानी ताका खंयचें कर्म करका करून नज पुरे गोतस ताका आनी खंयचे कर्मांत ताका संदेह संशय कसले ना ह्यो सात्विक त्यागी म्हणून घेता इत्याक म्हळ्यार सात्विक त्यागी तागेलें कर्म खंयचे रितीर पळयता खंयचे रितीर करता म्हळ्यार हे श्लोकांत कृष्णान सांगलां म्हण लेखूत आमी कर्म कोरका परमात्माक समर्पण कोरका तसले रितीरी कर्म करतलो सात्विक त्यागीक हें कर्म भारी कश्ट हें कर्मांत म्हाका लायक फल मेळटा की ना की म्हळ्यार असंतुश्टी म्हळ्यार अतृप्ती हें कर्म मस्त कश्ट म्हळ्यार दुख्ख कसलेंय आसना ताका आनी कर्म करतना म्हाका सूख मेळटा की ना म्हळ्यार विशयांत आसक्ती आसना जेव्हा म्हाका सूख मेळचें मात्र करता म्हूण तेमय ताका अभिमान अपेक्षा कसलेय आसना कर्मफला सुखा विशयार कर्मफला निमती मेळची दुखा विशयार ताका अपेक्षाय ना
हांव करतलो म्हळ्यार अभिमानय ना. जिवनांतू ताका गोतस ज्ञानीक कसं म्हळ्यार आमी कसं की प्रारब्ध कर्म करून खंयचे खंयचे जन्म सकट घेवन ह्या जन्मा आयल्यांची त्या आतां आमकां हांगा कसं की सूख मेळटा आसा ते आमगेले खंयचे जन्मा प्रारब्धा फल. हांगा आमकां दुख्ख मेळटा आसा हें मागीर आमगेले खंयचे जन्मा प्रारब्धा फल. खंयची जन्मांत खंयचे कर्म करलेले देखून आमकां दुख्खय मेळटा सुखय मेळटा. तशें जावन तितली ताका ज्ञान आसा मेधावी ज्ञान आसा तशें जावन तो सुख दुख्खा विशयांतू चिंता करना. तशी संतोश जालो सूख मेळ्ळें त्या कर्मान म्हूण सांगून तो नांचनाय हांव ह्या काम केलें म्हाका पळय इतलें सूख मेळ्ळें म्हूण सांगून भारी नांचनाय. परमात्मान खंयची प्रारब्ध कर्मा फला निमती जावन म्हाका इतलें सूख दिलां म्हूण तो लेखता. तेची मस्त दुख्ख दिवचे कर्मा विशयाक तो द्वेश करनाय. ह्यो इतें हांव केल्लें हें म्हाका मस्त दूख दिलें न्हय हें फल म्हाका दुख्खदायक जालें न्हय तो दुख्ख करनाय तो कसलें ना. तशी एक आतां आमकां देहाक की एक रोग येता आमकां औषधी घेवका जाता वय तेदन तें कोडू आसता. आतां डायबिटीस आशिल्ल्या जनाक गोडशें खावचें नज म्हूण म्हणटाचे गोडशें खाल्लें तितलें रक्तांतूल साखरे अंश उणी जाता म्हूण म्हणटाची. म्हूण कितलीं जाणां बारी बेजार जाता कोडू खावका म्हूण कितलीं जाणां आमगेले देहाक आरोग्य सुखाचें आमी ते कोडू गिळका म्हूण सांगून तांणी खाताची. तशी एक वखद घेतना ते जिब्बेक कोडू जाता म्हूण सांगून पिनान शिरपता आमी देहा सूख मेळका जाल्यार जिब्बे कोडू जावका. तशीच थोडे दुख्ख आमी अनभवी सुखा कर्मफल म्हूण म्हणटा तांणी कसले चिंत करनाची. कशी तें वखद पळय टायम टू टायम घेता रस्ताची किरकिर मना लेखना अशी देहा खातीर म्हूण तशीची सात्विक त्यागी कर्म करता रस्ता फला विशयी कसले अपेक्ष करना. ही तेका म्हूण म्हळ्यार तागेल्याक सात्विक गुण मात्र भरला वय तशें जावन ताका राजसीक तामसीक चिंत ना. राजसीक चिंत म्हळ्यार आशी अपेक्षा हांव मिगेलें म्हळ्यार एक प्रलोभनेचे गुण ते. तामसीक म्हळ्यार द्वेश असूया इत्या कोरका जोर आळसाई निद्रा प्रमाद आलस्य हे पुरे तामसीक एक गुण हे ताजे निमती कसं चिंत येता मनांत त्या पुरे सात्विकाक ना. तो निश्चिंत रसता कसं निश्चिंत ताका परमात्मुची परिपूर्ण ताणें म्हाका कर्म करूंक नियमन करचें म्हाका अम्मा आनू सकड म्हाका खंयची हित म्हूण पळोवन म्हाका तांणी फल दिता पळय तशीची. आतां हांव एक चेडवान एक 18 वर्सांनी कार निमगेल म्हूण सांगून दुड्डू कितले येस म्हूण सांगून ताण व्हरून खंयची धडान घालची ते सम शिकना नाशी तागेले देहाकय बाधक दुडवाकय बाधक म्हूण सांगून आडी कार आनी कोणें घेवन दिनाची. तो ड्रायविंगान तो तितले परिपूर्ण म्हूण कळ्ळी नंतर कसं की एक व्हडली कार घेवन दिवचे सम प्राय येतना. तशीची आवसोबाप तुमकां गोत आसता चेडवा खंयचे प्रायेरी खंयचे वेळाक कसं दिवका कसं दिवच्या नज तशीची परमात्माक तागेले भक्तांक कसं दिवका कसं दिवच्या नज म्हूण गोत आसा. तशें जावन सुरवाय कसं की म्हाका ही दिवका म्हूण दिसता तेच परमात्मा दिता. पक्कनी कसले थोडे कश्ट जाले रे ते हांव केलेले चुकीक आतां नम्मा कशी कसं की एक प्रमाद केले चेडवान तांणी कशी ताका शिक्षा दिताची इथे शिक्षा दिताची ताका शिक्षण म्हूण. आतां मास्टर खंयचे एक प्रश्न उत्तर कशी शिकल्या रे त्या चेडा येना म्हळ्यार 100% बरी म्हणटा ते ताका शिक्षाय वय शिक्षणय वय म्हळ्यार 100% बरी कोणाक जाल्यार ते बयार्ट येता वय तशी तागेलें मन पूर्ण जावन परमात्माला वयरी स्थिर जावन आसता देखून म्हाका कसले हित त्याचे परमात्मा म्हाका दिता म्हूण लेखून तो कर्म करता देखून सर्व कर्म परमात्मा अर्पण करता तो आनी कर्मफला अपेक्षे करना अशी कर्म करता रसता. तो मेधावी म्हणलें ज्ञानी वय तो कसलं ज्ञान आसता ताका हांव कसं खंयचे वर्णांत मिगेल विहित कर्म कसलें हांव कसलं कोरका कशी कोरका इत्ती खातीर कोरका म्हळ्यार अनुसंधान म्हणजे ताका कसं करता न्हय आमकां इत्ती खातीर कोरका म्हूण कळून सुका. तशी आतां परबनी पुराय करतना परब आतां चड जावन कोणाले की निमगेले परब म्हळ्यार कसले जाल्ले कसं न्ही सुता पुनम म्हळ्यार कसं की सूत शेवय करून खावचें गोडशें करून खावचें हे नवे जन्नू घालचे. नागर पंचमी म्हळ्यार नागा तनी घालची पातोळेनी करून खावचें आमी चड आमगेले जनान तशी लेखचें जाल्यार ते कसं खातीर नागर पंचमी कसं खातीर सुता पुनम कसं खातीर संवसार पाडवो कसं खातीर दिपावळी आचरण
ते पुरे आमकां कळका दिपावली म्हळ्यार खाली दिवो लावचे पटाके मारचे न्ही ती पटाके मारच्याकय कसो एक उद्देश आसूं का ते दिवळी सगळी घरा लावच्याकय कसो उद्देश आसूं का दिपावली म्हळ्यार कसले आमगेले परब हे पुरे आमकां कोर्ण ते कोर्ण आमी आचरण करचें ताका अनुसंधान म्हणटाची तशी अनुसंधानातील कर्म कोर्ण कसले प्रयोजन ना तशी एक ज्ञानी मनशाक तो कसल कर्म करता कसा खातीर करता तागेले वर्णविहीत कर्म कसले म्हणलें पुरे ताका गोत्त आसता खंयचेय गोंदळ ताका मनांत ना तो पळोवच्याक भारी सामान्य आसच्या पुरो जाल्यार ताजे क्रियेचे अनुसंधान ते भिन्न भिन्न आसता तागेले मनांत म्हळ्यार ताका गोत्त आसता खंयची क्रिया कसल खातीर कोरका केदन कोरका म्हूण परमात्म कर्तृ आमी खाली तागेले अधीन जावन कर्म करचे म्हूण म्हणलेलें एक चिंतना अनुसंधान तांगेलांत आसता ज्ञानींतू आमी महाभारतांत धर्मव्यादाल काणी ऐकल्यांची ताणे मांस विक्रय करून जीवन करचें धर्मव्यादान मांस विक्रय करून जीवन करून मस्त दुड्ड केलो म्हूण खंयचे एक ब्राह्मणान बैसून मांस विक्रय करूं ना तागेले वर्णविहीत कर्म न्ही म्हणून धर्मव्यादान ते कर्म करूं न्ही तो व्हडलो ज्ञानी इतक तो सांगता ते काणी वाजिल्यार तुमकां कळटा तो ते कौशीक ब्राह्मणाले सांगता म्हाका इतली हे मांस विक्रय करचें मांसा आंगड दवरूं न्ही म्हाका ज्ञान कशी मेळ्ळें म्हणून तो सांगता ते वाजिल्यार कळटा तुमकां तशी तो आनी लौकीक जिवनांतूय आमी खंयचे खंयचे ज्ञानी भक्ताल काणी आयकनीचवे गोरा कुंभार माती बुडकुळूक आनी करून जीवन करता आशिल्लो तो कबीर तो सांगता जिनी रे जिनी म्हळ्यार तो अवंगले कसं म्हणजे नेगी करतलो तो कांबाळ्यांनी नेगी करून विकतलो जाल्यार तो सांगता तेचे रामनाम च्या दर्या जिनी रे जिनी म्हणून म्हळ्यार रामनाम म्हणून तो अवंगले हे सुतान कांबळ करता शिल्कय ताणें म्हण तागेले कांबळींतू ते रामनामाचें एक कसं म्हणचें महत्व आसताशिल्लें कितलें किचें कबिरान कांबळ करून कितले दीस वच्चो राखून बैसून कबिरान केलेले कांबळ घेतली चितें म्हळ्यार बारीक एक नमने त्या कांबळींतू सूख मेळटा आशिल्ली ताका रामनामाचें कसं की फल आशिल्लें तशी आतां त्या भक्तांगेलें चरित्र जालें डॉक्टर पळया तांणी शस्त्रचिकित्सा करताची दुख्ख का जाता तांणी रोगीक वैभ्य जाल्यार अयो त्या दुख्ख येयल्यार म्हाका पाप येता कितकी म्हूण सांगून तांणी सोडतावे ना त्या रोगी देहाक हीत जावका जाल्यार ते ऑपरेशन करून ते अंगांग रिमूव करता ते दुख्खा दुखून ताका मुक्ती करता ते दन शिंदूचे गाय घालचे शिंदूचे म्हळ्यार हे पेशंटाक गाय घालचे ओपन करचे वापस शिमण घालचे ते पेशंटाक दुखता कितले कितें दिसता दुखता जाल्यार सोडूं येतवे ना ते दन तांकां तांगेले कर्म तेंची कसं न्ही वांचोच्यो जीव वांचोवच्या पळोवता तांणी तशें ते तांगेले वृत्ती धर्म ते हिंस म्हणून घेना तेच एकलो न्यायाधिपती जड्ज बसता जडजमेंट दिवच्याक तो कसं की एक नक्क जलेल केलेले कैदीक ताणें मरणदंडन दिवका जातले ते दना मेगेल निमती तो मरता म्हूण सांगून ताण दिना ना शिराबना तागेले निमती कितली की जन्मेल्ल्यांचे ते दन थंयक न्याय दिवच्या बशिल तो ते कुकर्म म्हूण तो लेखना तशीची केलो अहित कर्म अहित मनाक अहित दिश्च कर्म आसच्या पुरो जाल्यार त्या अंगा खातीर जावचें म्हूण जाल्यार ते सात्वीक त्यागी म्हूण म्हणलेलो ते कर्म पुरय हांव कसलें कोरका हें कोरका आशिल्लें म्हूण आतां कशी पळय मरणदंडन दितना जड्जू पिरपिरेना डॉक्टर शस्त्रचिकित्सा करतना हांव कसलें कोरका म्हणून पिरपिरेना तशीची सात्वीक त्यागी कसने चिरी पिरी मना घेना नशी ते कर्म ಸ್ವಲ್ಪ अहित दिसल्यार ते तागेले धर्माक विहित म्हूण जाल्यार तो करता तशीच खंयचेय शास्त्र आमगेले एक स्वभाव धर्म म्हणटा पळय वर्णधर्म आमगे कर्मशीलता सोडी म्हूण सांगना कर्म त्याग करी म्हळ्यार खंयचेय कर्म जावं आमगेले मनाक अहित म्हळ्यार दूख दिवचें सो मना म्हळ्यार ताजी फल दूख मेळटा म्हूण आमगेले मना दिसो हित म्हळ्यार आमकां ह्या कर्मान सूख मेळटा म्हूण मना दिसो जाल्यार त्या वर्णवी हित केन्ना की ते करूं का म्हूण ताका गोत्तस आनी ते कर्मफल परमात्माक सोडका म्हणून ताका गोत्तस साधकाक हे विशयी गोत्तस तो तशें जावन ताका मेधावी म्हणून म्हणटाचे आनी परमात्मो हे विशयान तुका सल सांगता म्हळ्यार आमी फायचे दिसाक पळोवया आजी सांगिल्लें गितेचे
सर्व विषयी परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.